गर्भवती महिलांच्या खात्यात थेट 11,000 रुपये जमा होतात. हे कधी तुम्ही ऐकलंय का? पण तुम्हाला माहित आहे का हा पैसा कधी मिळतो, कसा मिळतो आणि कोणाला मिळतो? काही जणांना पूर्ण रक्कम मिळते तर काहींना 1 रुपयाही मिळत नाही. असं का? आणि सर्वात महत्त्वाचं, ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये का दिली जाते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम मातृवंदना योजना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पीएम मातृवंदना योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना आर्थिक मदत देणे आहे. या पैशाचा उपयोग महिलांना पोषक आहार घेण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी केला जातो. गर्भधारणेदरम्यान महिलांना योग्य पोषण आणि मेडिकल तपासणी फार महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊनच सरकार महिलांच्या खात्यात थेट आर्थिक सहाय्य पाठवतं. या योजनेत महिलांना एकूण 11,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2 भागात दिली जाते. पहिल्या मुलासाठी आणि दुसऱ्या मुलासाठी. पहिल्या बाळासाठी 5,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 हप्त्यात मिळते. पहिला हप्ता गर्भधारण नोंदणी केल्यानंतर, दुसरा हप्ता आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यावर आणि तिसरा हप्ता बाळाच्या लसीकरणाच्या वेळी. दुसऱ्या मुलासाठी एक वेगळी अट आहे. दुसऱ्या क्रमांकाला मुलगी झाल्यास महिलेला 6,000 रुपये दिले जातात. यामागचा उद्देश मुलींचा जन्म वाढवणे हा आहे. ही योजना सर्वांसाठी नाही. महिला 19 वर्षापेक्षा जास्त वयाची असावी, गर्भधारण नोंदवलेली असावी. दुसऱ्या बाळासाठी लाभ फक्त मुलगी असेल तरच मिळेल. कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र किंवा आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, गर्भवती महिलेचा मेडिकल रिपोर्ट, मोबाईल नंबर आणि गर्भधारण नोंदणीचा पुरावा. अर्ज करण्यासाठी सरकारी वेबसाईटवर जा. वेबसाईट आहे pmmy.wcd.gov.in. तिथे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा. फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. अर्ज मंजूर झाल्यावर पैसे थेट तुमच्या खात्यात जमा केले जातात. तर मित्रांनो, ही होती पीएम मातृवंदना योजनेची संपूर्ण माहिती. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका.